वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. कसे आहात सगळे? आत्ता टाईम आहे इव्हनिंगचे 4:45 इन द क्लॉक, म्हणजे ऑलमोस्ट 4:45 वाजलेले आहेत आणि आत्ता मी ब्लॉग स्टार्ट करतोय. त्याच्या मागचं रिझन आहे की मी थोडंसं दुसरं काम करत होतो आणि ते काय आणि कशाबद्दल ते आपण ब्लॉग स्टार्ट झाल्यानंतर बघूयात. सो लेट्स स्टार्ट आवर ब्लॉग. सगळ्यात महत्त्वाचं तर आत्तापर्यंत मी आज कालचा व्लॉग एडिट करत होतो. जो तुम्ही बघितला तो व्लॉग मला एडिट करायला नेहमीपेक्षा थोडासा जास्ती वेळ लागला आहे. त्याच्या मागचं रिझन त्यात तुम्हाला लक्षात आलं असेल. एडिटिंग थोडंसं वेगळं केलं आहे आणि ते करायलाच वेळ लागतो. खूप खूप जास्ती कॉमेडी आपल्या इथं बॅचेसमध्ये चालू असतात आणि अविस्मरणीय क्षण आपल्याला भेटतात, म्हणून हे व्लॉगिंग करायला मला खूप आवडतं. अवनीचा कालचा धमाल. ॲक्च्युली ना मला त्या गोष्टीवर बोलायचं आहे की कालच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की अवनी ती वॉक करत गेली आली, त्याच्यावर खूप जास्ती आपल्याला हसू आलं किंवा काय. ही आहे ना ती एक गोष्ट आहे जी तुमच्यात पण असणं गरजेचं आहे, जी तुमच्या आत्म्याला प्युअर करते. अवनी इज द प्युअर सोल. तिच्यात आहे ना कुठली भेळ मिसळ नाही आहे की कुणाविरुद्ध कटकारण करणं, कुणाला काही ब्लेम करणं. शी इज व्हेरी प्युअर सोल. तशाच टाईपमध्ये तुम्हीही असणं गरजेचं आहे की यू हॅव टू एन्जॉय ईच अँड एव्हरी मुमेंट इन युअर लाईफ, आणि मग बघा ती मॅजिक कशी तुमच्या लाईफमध्ये येते. मी प्रत्येक वेळेस सांगतो की अवनीचा डान्स बेस्ट आहे, बेस्ट आहे, बेस्ट आहे. मी उगाच तिची तारीफ नाही करत. तिच्यात ती कला आहे आणि तिने त्याला जोपासून ठेवलेलं आहे. फक्त वेळ आल्यानंतर ती बाहेर येईल. जसं रामायणमध्ये आपण बघितलेलं की पवनपुत्र हनुमानजींना त्यांची शक्ती आठवती किंवा आठवण करून दिल्या जाते आणि मग धमाल बघायला मिळतो की क्या है वो और कोण है वो. तर तशाच टाईपमध्ये अवनीचं पण आहे. हे तुम्हाला एक मेसेज असा द्यायचा होता की ब्लॉगच्या सुरुवातीला यू कॅन ऑल्सो प्रिझर्व द डान्स or any art in you if you are a small kid from your inside. तुमची आत्मा तेवढी प्युअर असणं गरजेचं आहे. ती आत्मा प्युअर तेव्हाच होती जेव्हा तुम्ही लहान असता. जसं मोठं होतो आपण तर ह्याचं बाहेरचं जग काय म्हणतंय, जगाला काय वाटेल किंवा आपण बरोबर करतोय की नाही, आपल्याला आवडतंय की नाही, ह्या खूप साऱ्या गोष्टींचं ना वजं घेऊन चालत असतो आपण. आणि तेच वजं जेव्हा मोकळं असतं ना तेव्हा माणूस असा फास्ट पळतो. सिम्पल फंड आहे की गाडीत जर वजन असेल तर गाडी स्लो जाते, गाडीत वजन नसेल तर गाडी फास्ट जाते. तर मनावर जेवढं वजन आहे, तुमचं दडपण आहे, तेवढं तुमचा आर्ट किंवा तुमची कला दाबल्या जाते. आणि ते मन जर मोकळं असेल तर चेहराही फुलतो आणि कलाही खूप चांगल्या पद्धतीने जगासमोर येते. असो, त्यालाच पुढे घेऊन तुमच्याशी आज ह्या ब्लॉगमध्ये चर्चा करणार आहे. डान्समध्ये करिअर कसं करायचं. तर डान्स फील्ड हे खूप मोठं आहे. ह्याच्या आधी खूप वेळा आपण चर्चा पण केलेली आहे, पण त्याच्यात काही पॉईंट्स आहेत की जे मला तुमच्याबरोबर शेअर करायचे. काही नवीन लोकांसाठी, काही जुन्यांसाठी रिव्हिजन राहील, पण दिस विल हेल्प यू डेफिनेटली. सगळ्यात महत्त्वाचं, इफ यू रिअली वॉन्ट टू डू करिअर इन डान्स, पहिला क्वेश्चन विचारा तुम्ही स्वतःला की आपल्याला स्टोरी टेलिंग येतं का. बिकॉज मोस्ट ऑफ द डान्स इज to portray the music or the convey the story from your body to the audience. त्यालाच आपल्या इंडियामध्ये क्लासिकल डान्सच्या रूपात केलं जातं. म्हणजे कथ्थक आहे, भरतनाट्यम आहे, असे अनेक क्लासिकल डान्स आहेत की जे स्टोरी आपल्या बॉडीने सांगितल्या जाते आणि ते कन्वे केल्या जाते ऑडियन्सपर्यंत. पण असेच वेस्टर्न डान्स पण आहेत, जॅझ, बॅले, contemporary. These dance styles can also help you to convey the story from your body language. सगळ्या गोष्टी लांबच्या आहेत, पण तुम्हाला वैयक्तिक करायला आवडतं का? तुमच्या चेहऱ्यावर ते भाव येतात का? कधी इमोशन पाहिजे, कधी राग पाहिजे, कधी तुम्हाला वीर रस दाखवता आला पाहिजे. जे काय आपल्या नाट्यशास्त्रामध्ये लिहिलेले नवरस आहेत त्याच्यावर आपल्याला चेहऱ्यावर ते भाव आणता येतात का? त्याच्यावर काय खेळता येतं का? जर ते येत असेल तर तुम्ही ह्या डान्स फील्डमध्ये करिअर करू शकता. Because this is all about you have to show and convey your feelings to the audience, to the world.
त्याच्यानंतर येतं डान्समध्ये असल्यानंतर तुम्ही थोडंसं फिजिकली फिट असणं गरजेचं आहे. इवन आय विल से नुसतंच फिजिकली नाही तर मेंटली पण तुम्ही फिट असणं गरजेचं आहे. मराठीतले काही कोरिओग्राफर्स आहेत, मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये जे ॲक्टर्स पण आहेत, कोरिओग्राफर आहेत, तर त्यांची जर फिजिक बघितली तर दॅट लेवलला आहे की कोणीतरी एक फायटर आहे, कोणी स्टंटमॅन आहे किंवा हिरो पर्सनॅलिटी आहे, बट ही इज द बेस्ट डान्सर एव्हर आय हॅव सीन, और कोरिओग्राफर ऑल्सो. एक फ्लुएंटली डान्स करणारा माणूस, त्याला फिजिकली फिट असणं गरजेचं आहे का? हो, 100%. पण त्याच्याच बरोबर फिटनेस जेव्हा आपण बोलतो तर ते मेंटली फिट असणं गरजेचं आहे. आता मेंटली फिट म्हणजे काय? यू हॅव टू ओपन दिस ढक्कन, ज्याच्यात तुम्हाला हे काय बाकीचे विचार आहेत ते साईडला काढून इमॅजिनेशन वाढलं गेलं पाहिजे, ऑब्झर्वेशन वाढलं गेलं पाहिजे, नवीन डान्स स्टेप्स तयार करायला, नवीन डान्स स्टाईल तयार करायला, टू क्रिएट समथिंग न्यू ऑन दी ओल्ड सॉंग्स, और टू क्रिएट समथिंग न्यू ऑन दी न्यू सॉंग. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू ओपन युअर माइंड. यू हॅव टू ॲक्सेप्ट ऑल द थिंग्स वॉट एव्हर इज हॅपनिंग सराउंडिंग यू, आणि त्या गोष्टीवर तुम्ही इम्प्लिमेंट करत जाणं हे खूप गरजेचं आहे. फिटनेस तुमची फिजिकल असणं गरजेचं आहे, मेंटली फिटनेस असणं गरजेचं आहे, इमॅजिनरी पॉवर गरजेचं आहे, आणि ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या ऑब्झर्वेशननीही डेव्हलप होऊ शकतात. तुम्ही जर दुसऱ्यांना ऑब्झर्व केलं, कंपॅरिझन नव्हे, ऑब्झर्वेशन, की बाबा कोण काय करतंय आणि मग आपल्याला आत्ता काय करणं गरजेचं आहे. दिस विल हेल्प यू लॉट टू डू करिअर इन डान्स फील्ड. मी हे पॉईंट्स सांगतोय, हे नोट डाऊन करण्यासारखे आहेत. जर तुम्हाला करिअर करायचं असेल तर प्लीज नोट डाऊन करा, इन फ्युचर तुम्हाला खूप उपयोगी पडतील. त्याच्यानंतर आहे कंटिन्युअसली लर्निंग. आता कंटिन्युअसली लर्निंग म्हणजे काय? असं काही वाटतं काही जणांना की मी एखादा कोर्स केला किंवा एखादी डिग्री किंवा एखादं सर्टिफिकेट घेतलं की माझा डान्सचा विषय संपलेला आहे, नाउ आई एम गोइंग टू अर्न दी मनी लाइफ लॉन्ग, मेरे बच्चे मेरे आने वाली पुश्ते भी इसके ऊपर बैठ के खा सकते. इट इज़ नॉट लाइक दैट माय डियर फ्रेंड. यू हॅव टू लर्न टिल द एंड ऑफ युअर लाईफ. तुम्ही तुमच्या शेवटच्या क्षणापर्यंत ह्या फील्डमध्ये शिकत राहणं गरजेचं आहे, बिकॉज this will help you to create more new things, this will help you to recognize yourself, this will help you to know yourself, and this will help you to study more new things regarding dance, and then you are going to कनेक्ट ऑल दी पॉईंट्स. ह्याच्या आधी सांगितलेलं आणि ह्याच्यानंतर जे सांगतो ते म्हणजे स्टोरी टेलिंग असू द्यात, फिटनेसबद्दलचं असू द्यात, किंवा ह्याच्यानंतरचा पॉईंट येतो की फुल टाईम ह्याच्यात करिअर करणं कितपत गरजेचं आहे. जर तुम्ही प्रॉपर लर्निंग केलं ह्याच्यात कंटिन्युअसली लाईफ लॉंग, तर तुम्हाला हे फुल टाईम करिअर करायला खूप सोपं जातं. फुल टाईम करिअर करणं इन अ सच फील्ड लाईक अ डान्स, ह्याच्यात तुम्हाला खूप काही डिफिकल्टीज येऊ शकतात, आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्याकडं शिक्षणाची कमतरता हे तुम्हाला फुल टाईम करिअर करून देणार नाही. त्याच्यानंतर तुम्हाला इन्कम सोर्स मिळवून देणार नाही, आणि ऑब्व्हियसली करिअर म्हणजे आपण तेच बोलतो, पण त्याच्या व्यतिरिक्त करिअर असं असतं की तुम्ही इन्कम तर करालच, पण जर तुम्हाला तुमची कला पोर्ट्रे करायची कुणासमोर किंवा तुम्हाला शिकवायचं आहे, तिथं पण तुमचं शिक्षण डान्सबद्दलचं कमी असेल तर तुम्ही नाही करू शकणार. These things can impact you a lot in your life if you don't understand what I am trying to say you. So always remember, you have to practice a lot, have to be patient, have to be learn till your life ends, have to learn till the end of your life, and always be ready for the new opportunity or new challenges. हे खूप गरजेचे आहेत. ह्याच्यानंतर आता तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं काम करावं लागणार आहे डान्स फील्डमध्ये करिअर करायचं असेल तर स्वतःचा वैयक्तिक ब्रँड. आता हा ब्रँड कशा टाईपमध्ये बनू शकतं, तर ह्याचे खूप सारे एक्झाम्पल्स आहेत, त्याच्यातले आपण काही एक्झाम्पल्स इथं बघणार आहे. इफ यू आर अ डान्सर, क्रिएट स्मॉल सोशल मीडियाज क्लिप्स ज्यात तुम्ही व्हायरल करून स्वतः ब्रँड बनू शकाल. अदरवाईज गो अँड गिव्ह ऑडिशन्स टू द TV रियालिटी शोज, और ट्राय टू जॉईन अ बिग डान्स कोरिओग्राफर्स ग्रुप, सो जिथं तुम्हाला तुमची वैयक्तिक पहिचान त्यांच्यासमोर करता येईल. फिल्म इंडस्ट्री तुमच्यासाठी जर वेट करत असेल असं तुम्हाला वाटतंय, वेगळ्या ऑडिशन्स देणं गरजेचं आहे, वेगळ्या टाईपच्या ऑडिशन्स देणं गरजेचं आहे. रियालिटी शोचे ऑडिशन्स असतात, काही एंट्रन्स एक्झाम्स असतात, काही प्रोफेशनल इन्स्टिट्यूट्समध्ये, किंवा तुम्हाला टीचर म्हणून जर जायचं असेल
तर तिथंही तुमचा वैयक्तिक ब्रँड तयार करायचा आहे. आता टीचर म्हणून जाणं असेल तर एखाद्या इन्स्टिट्यूटला तुम्ही गेलात आणि एखादी बॅच तुमच्या नावाने रेकग्नाइज केल्या जाते, तर समजून घ्या की तुम्ही ती ब्रँड बनत चाललेला आहात आणि हीच ब्रँड तुम्हाला इन्कम सोर्स मिळवून देणार आहे, तुमचं नाव कमवून देणार आहे, तुम्हाला लाईफ लॉंग एक प्राईड मुवमेंट देणार आहे. सो पर्सनल ब्रँडिंग इज ऑल्सो इम्पॉर्टंट आणि ही ब्रँडिंग अशीच हव्यात नाही बनत, हेही तुमच्या कंटिन्युअस लर्निंगवरच डिपेंड आहे. ॲक्च्युली हा पॉईंट मी पहिला सांगायला पाहिजे होता, पण तो मध्ये आला तर ठीक आहे. वरचे आणि खालचे सगळेच पॉईंट ह्याच्यात कव्हर अप होतील. तर तुमच्या लक्षात येतं आहे की कितपत इम्पॉर्टंट आहे लर्निंग. आणि ते असं म्हणतात की वन्स अ स्टुडंट लाईफ लॉंग स्टुडंट. एकदा जर कोण स्टुडंट असेल डान्स फील्डमध्ये तो लाईफ लॉंग डान्सचा स्टुडंटच राहतो. सो ऑलवेज रिमेंबर दिस लाईन. हॅव्हिंग प्रॉपर एज्युकेशन्स अँड सर्टिफिकेट. जसं मी तुम्हाला बोललो की एखादा कोर्स घेऊनच उपयोग नाही आहे, त्याच्यात पुढं कंटिन्युअसली काही ना काही ते शिकत राहणं गरजेचं आहे. पण सर्टिफिकेट्सवाले कोर्स जर प्रोफेशनल तुम्ही शिकत असाल तर तुम्हाला अजून एक्स्ट्रा फायदा होतो. लाईक तुम्ही कंटिन्युअसली शिकताय कुणाकडं, पण त्या सर्टिफिकेट्सला कुठं व्हॅल्यू नाही आहे किंवा सर्टिफिकेट्स देत नाही आहेत, तर तुमची कला तुम्हाला पुढं घेऊन 100% जाईल. बिकॉज काही जणांनी मलाही पर्सनली आजपर्यंत मेसेज केलेले आहेत की सर्टिफिकेट गरजेचं नाही आहे, स्किल्स आर मोर इम्पॉर्टंट. But my dear friends, today I want to tell you, skills or talent will not help you lifelong to earn money or to do career in this field. Because when you have the proof that what you have learned, that will make more credibility to your talent and to your skills. तर ते तुमच्या स्किलला अजून एक स्टेप पुढे घेऊन जाऊ शकता आणि ते एक ट्रस्टचा विषय बनतो. So always do something professionally courses where the certificates are valid throughout the India or international level पर्यंत जाऊ शकतील असे सर्टिफिकेट कोर्सेस करायचा प्रयत्न करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला. टुडेज लास्ट पॉइंट दॅट बिल्ड द स्टेज डेअरिंग. त्याला स्टेज कॉन्फिडन्स पण म्हणू शकता, पण हे तुमच्यात असणं गरजेचं आहे. बिकॉज जेव्हा तुमच्या समोर माणसं येतात 10, 100, 1000, लाख, तेव्हा तुम्ही त्यांना सांगताय आणि ते ऐकतात, ही क्षमता तुमच्यात असणं गरजेचं आहे. पण ॲज अ स्पीकर किंवा ॲज अ एनी अदर फील्ड ते कदाचित तिथं ते बऱ्यापैकी करतील, पण ॲज अ डान्सर ही डिफिकल्ट लेवल अजून होती. कारण आपण स्पीच देत असताना आपल्या मनातले वाक्य तुमच्यापर्यंत ऑडियन्सपर्यंत पोचवायचे असतात तुम्हाला, ते तुम्ही पोचवता. पण जेव्हा डान्स करायचा असतो तेव्हा आपण गाणं ऐकतो आणि मग आपली बॉडी रिप्रेझेंट करते आणि मग ह्या दोन गोष्टींचा जेव्हा ताळमेळ एकत्र येतो तेव्हा ती बेस्ट कोरिओग्राफी बनते. आणि ती कोरिओग्राफी स्टेजवर दाखवणं सगळ्यांचं काम नाही आहे. भल्यांची अवस्था घाण होती, घाम फुटतो. दॅट मेक्स अ सेन्स हिअर माय डिअर फ्रेंड, की स्टेज डेअरिंग हे कंपल्सरी असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी छोटे छोटे स्टेज परफॉर्मन्स द्यायला स्टार्ट करा. काही कॅमेरा समोर असतील, काही कॅमेऱ्याच्या बॅक साईडला असतील, म्हणजे ते डायरेक्ट स्टेजवर असतील असं मला म्हणायचं आहे. किंवा क्लासमध्ये जर तुम्हाला कधी 4 माणसांसमोर डान्स करायला मिळत असेल तर पहिल्यांदा करा. कारण जेव्हा तुम्हाला स्टेज डेअरिंग येईल तेव्हा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा एक पूर्ण पॅकेज घेऊन लाईफमध्ये पुढं जाऊ शकता. आय होप की आज मी काहीतरी नवीन माहिती तुम्हाला दिली आणि तुम्हाला ती आवडली असेल. आणि जर ती आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. जर नवीन असाल तर बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका, कारण तिथूनच तुम्हाला माझे व्हिडिओजचे दररोज नोटिफिकेशन्स मिळतील. चलो, आपण आता जाऊयात आपल्या आजच्या शेवटच्या पार्टमध्ये, ज्याला आपण बोनस डक्स असं म्हणू शकतो. आणि ते म्हणजे आपले क्वेश्चन आन्सर्स किंवा क्विज राऊंड आहे. So let's start our bonus ducks. Bonus ducks. कालचा क्वेश्चन होता, which Indian river is the only one to flow from east to west entirely. जी रिव्हर फक्त ईस्ट टू वेस्ट वाहती त्या रिव्हरचं नाव काय? तर त्या रिव्हरचं नाव आहे नर्मदा रिव्हर. आता जाऊयात आपण 4th क्वेश्चनकडं. तो आहे, वेअर इन इंडियन कॅन यू फाइंड द वर्ल्ड्स लार्जेस्ट बर्ड स्कल्पचर. ह्याचा आन्सर बऱ्यापैकी सगळ्यांना माहीत असेल.
जर माहीत असेल तर प्लीज सांगा, मला नसेल माहीत तर मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये डेफिनेटली ते सांगणार आहे. सो थैंक यू सो मच फॉर वॉचिंग दिस ब्लॉग टिल हियर. मिलते अगले ब्लॉग में. टिल देन बी हैप्पी, स्टे सेफ, स्माइलिंग एंड ऑलवेज कीप लविंग विथ वॉचिंग D&D विथ पियुष. जर हे तुम्हाला असं आवडलं असेल ना तर वीकली एक दिवस मी अशी काहीतरी एक माहिती घेऊन येईल तुमच्याकडं. मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. बाय.